थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. टीम राहुल 11 साठी शुभेच्छा आल्या आहेत वैभव यांच्या माध्यमातून. धन्यवाद वैभवजी, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, रुपेश विथ स्वप्नील, तर बॉलिंग ट्रॅक वर वेदांत. षटक क्रमांक पहिला, पॉवर प्लेचं पहिला षटक वेदांत या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल, या वेळेस इनसाइड आउट फटका तर भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. वर आलाय पहिला चौकार. पुन्हा एकदा प्रहार झालाय ऑन साइडला. हा बॉल देखील थांबत नाहीये. सलगचा दुसरा चौकार फलंदाज रुपेशच्या बॅट मधून. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार आपण पाहिला. 2 बॉलचा खेळ झालाय, दोन्ही बॉल 4 धावांसाठी. या वेळेस मिस टाइम झालाय, क्षेत्ररक्षक दूर राहिले. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतोय. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक 9 वर पोहोचलाय. 41 धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय राहुल 11 टीमच्या माध्यमातून. वेलकम अभि. यस, नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल अन्वी स्पोर्ट खांडपे विपक्ष आई गावदेवी अलकेवली. अन्वी स्पोर्ट खांडपे टीमचे कॅप्टन उशिराने आल्यात. फायनलाइज म्हणून टीम अलकिवलीला टॉस विन दिलाय आणि त्यांनी मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॉलला पुढे ठेवलं होतं. अगदी वेगवान चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलाय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव केलाय. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आणि त्यानंतर मात्र कमबॅक गोलंदाज वेदांत आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुढचा बॉल, या बॉलरची गेला अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम सोनटक्केची एक बॅट या ठिकाणावरनं हरवली आहे. खेळाडू कक्षातून गेली आहे. यस, कोणी जर चुकून घेऊन गेला असाल तर मात्र ती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलगचा हा तिसरा निर्धाव चेंडू. व्हॉट अ बॉलिंग. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके आणि त्यानंतर मात्र उर्वरित 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली आहे. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते. चांगलं कॅमेरा वर्क. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद. 9 धावा धावफलकावर आहेत. 41 धावांचा पाठलाग राहुल 11 टीमच्या माध्यमातून केला जात आहे. तर सुरुवात तर चांगली झाली आहे मी तर म्हणेन गोलंदाजाच्या माध्यमातून. मात्र हे सातत्य तुम्हाला पुढे देखील दाखवावं लागेल. 41 धावा जर रोखायच्या आहेत तर मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. साई स्पोर्ट वडाचा पाडा विपक्ष राहुल 11 या 2 टीममध्ये मॅच चालू आहे. रुपेशने सुरुवात तर चांगली केली होती. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार टोकले होते आणि त्यानंतर मात्र
स्वप्नीलला बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू केला. गोलंदाज योगेश आलाय षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. समोर फलंदाज रुपेशला आपण पाहतोय. या वेळेस बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. रुपेश साठी मात्र ऑन साइडला प्रोटेक्शन नक्की सीमारेषेलगत वाढवलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलरचा फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक 10 कदम 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आपण पाहतो या शिव छत्रपती स्पोर्ट लामज आयोजित जय हनुमान चषक 2024 सलग 3 दिवस चालणारी स्पर्धा. आज मात्र या स्पर्धेचा पहिला दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच ज्युनियर टीम्स सोबतच ज्युनियर खेळाडू आपल्याला आज या शेड्यूल मधून खेळताना दिसून येत आहेत. या बॉलेस ऑन साइडला प्रहार झालाय. पूर्णपणे फलंदाज सफल झाला आणि त्यानंतर मात्र हा बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. नक्कीच 4 धावा मिळाल्या स्वप्नीलला. या बॉलेस चांगला बॉल त्या ठिकाणी स्लोपरचा वापर. वेग परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. फिंगर रोल केला होता चेंडूवर. ॲज अ बॉलर तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये, तर वेग परिवर्तन, दिशेवर नियंत्रण, व्हेरिएशन, विविधता या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालाय. जेवढ्या वेगाने चेंडू हाताला जातोय त्याहून अधिक वेगाने चेंडू मात्र भिडकावून दिला जातोय. तर त्यासाठी तुम्ही गोलंदाज जर आहात तर तुमच्याकडे व्हेरिएशन्स, विविधता असणं खूप गरजेचं आहे. योगेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या षटकामध्ये एक चौकार स्वप्नीलच्या बाट मधून जरूर आपण पाहिलाय. तर रुपेश वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळतोय. त्याच्या बॅट मधून देखील 2 चौकार आपण पाहिले होते. या बॉलेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न हवा तसं संपर्क नाहीये. मिस बॅलन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले होते आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक गोलंदाजी करत असताना साई स्पोर्ट वडाचा पाडा टीमच्या गोलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. वेदांत त्यानंतर योगेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस स्टॉप एज लागलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत आणि बॉल निघून जातोय. पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. अंक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 2 नॉट 20 20 धावा धावफलकावर आहेत. 12 बॉलचा खेळ तर झालाय, मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 21 धावांची आवश्यकता आहे. 41 धावांचा पाठलाग राहुल 11 सोनटाके टीमच्या माध्यमातून केला जात आहे. 12 मध्ये 20 बनल्यात, मात्र 12 मध्ये 21 अजूनही बनवायचे आहेत. षटक क्रमांक 3 अतिशय महत्वाचं षटक असेल, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. चला थोडं स्पीडली केला. वडाचा पाडा टीमचे कॅप्टन आपण वेल वाचवा. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अश्विन आलाय. पाहूया अश्विन कशा प्रकारे गोलंदाजी करेल. यस, हे षटक खूप महत्वाचं आहे.
दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून निर्णायक षटक, कारण शेवटच्या षटकात किती धावा उरतील हे मात्र तुम्हाला समजेल या षटकाच्या माध्यमातून. तर अश्विन बॉलिंग ट्रॅकवर, कॅमेरा एंड करणं सज्ज झालाय. षटकातील पहिला बॉल, या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय, सिंगल कंप्लीट. एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. नक्कीच प्रत्येक धाव जी आहे ती अति महत्वाची आहे या षटकामध्ये दोन्ही टीमसाठी. मात्र एक डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर असल्या कारणाने वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. समोर आपण स्वप्नीलला पाहतोय, ज्याच्या बॅट मधून देखील 2 चौकार आल्यात आतापर्यंत. षटकातील पुढचा बॉल, अश्विन बॉलिंग ट्रॅकवर, फुल टॉस आहे ऑन साइडला. खाली क्षेत्र निवडला, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. वैयक्तिक 3 बॉल जे आपण पाहिले होते पहिल्या ओव्हरचे, नक्कीच बीट झाला होता फलंदाज स्वप्नील. मात्र त्यानंतर चांगली लय पकडली आहे. 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आल्यात. 4 ने धावफलक पुढे सरकलं. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस बॉलला पुढे ठेवला होता, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतोय, सिंगल कंप्लीट. एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. 41 धावांचा पाठलाग करत असताना मात्र चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी टीम राहुल 11%. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच देखील तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल. या वेळेचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने, बॉल निघून जाईल सीमा पार. 6 धावा, षटकार. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आई गावदेवी अलखिवली विपक्ष अनबी स्पोर्ट खांडपे या 2 टीम मध्ये. या वेळेचा बॉल चांगला होता, सिंगल कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. नक्कीच पुढची मॅच जी आहे ती देखील तुम्हाला भरपूर टफ फाईट पाहायला मिळेल. कारण पहिल्या सामन्यामध्ये आई गावदेवी अलखिवली हा संघ विजयी झाला होता, तर अनवी स्पोर्ट खांडपे टीमला बाय आहे. अश्विन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल. समोर आपण स्वप्नीलला पाहतोय, डावखुरा फलंदाज, चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. या वेळेचा बॉल सोडून दिलाय, पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. फक्त आणि फक्त 7 धावा दूर आहे विजयापासून टीम राहुल 11%. या वेळेस यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चुकीची कॉलिंग, रनआउटची विकेट, फलंदाज बाद. सोडली.
तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ देखील कंप्लीट झालाय. तिसऱ्या षटकामध्ये आल्यात 15 धावा. अर्थात जाता मात्र शेवटचं अंतिम षटक 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन आपण या ठिकाणी पाहतोय. थोडं स्पीडअप करा. मॅचला आपण सुरुवात करा. नक्कीच मी आधीच म्हटलं होतं षटक क्रमांक 3 जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ज्या महत्त्वाच्या षटकात टीम राहुल 11 साठी आल्यात 15 धावा. अर्थात जाता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया रोहन कशा प्रकारे साथ देईल फलंदाज रुपेशची, कारण रुपेश देखील चांगली फलंदाजी करतोय. 34 धावांची 35 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा अंतिम षटक मनोज आलाय. 6 धावा रोखेल का मनोज, हे नक्कीच आपल्याला पाहावं लागेल. टीमच्या कॅप्टनने नक्कीच भरोसा दाखवलाय. त्या भरोशाने गोलंदाजी होईल का? 6 चेंडू 6 धावा हे समीकरण त्या ठिकाणी पाहतोय. षटकातील पहिला बॉल समोर रुपेश. मनोज बॉलिंग ट्रॅकवर. टॉस बॅटची कडा. यष्टीरक्षक चुकी करतोय. या चुका ज्या आहेत ना त्या नक्कीच तुम्हाला पराभवाच्या खाईत नेऊन सोडतील, यात काही शंका नाहीये. कॅच ड्रॉप झाली आहे. फलंदाज रुपेशची सोबतच आली आहे. टीम 100 साठी 1 धाव. समीकरण एका धावे सोबत सोबत झालंय. 5 चेंडू 5 धावा. अगदी साधं सोपं समीकरण असताना मात्र नक्कीच कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. हे मात्र आवश्यक नाहीये, अपेक्षित देखील नसेल टीमच्या पाठीराख्यांना. षटकातील पुढचा बॉल मनोज बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण नवीन फलंदाज पाहतोय रोहन. वैयक्तिक पहिला बॉल फेस करण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज होतोय. मनोज या बलेचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑन सीमारेषेलगतवरनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट. एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. मनोजकडे एक्सपिरियन्स भरपूर मोठा आहे. नक्कीच आपला अनुभव मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे झोकून द्यावा लागेल, कारण 4 चेंडू 4 धावा हे मॅजिकल षटक तुम्हाला फेकावं लागेल. षटकातील पुढचा बॉल समोर रुपेश आहे. यावेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. गुड लेंथ वरनं अपेक्षित उचली घेतली चेंडूने आणि त्यानंतर चेंडू मात्र सरळला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय. 3 चेंडू 4 धावा. आता मात्र या डॉट बॉल सोबत रंगत वाढली आहे या मॅच मध्ये. मनोज पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर देखील अजून एक चांगला बॉल. खोलवा टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय, मात्र त्यावर एक धाव आली आहे. मनोज नक्कीच मी आधीच म्हटलं एक्सपिरियन्स, अनुभवाचा भंडार, अनुभव झोकून देतोय आपल्या टीम साठी. मॅच सोडायला तयार नाहीयेत दोन्ही संघ. अटीतडीची सामना नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात, मात्र अजूनही 3 बनवायच्या आहेत. येणाऱ्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. मनोज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस देखील परिपूर्ण बीट केलंय त्या ठिकाणी फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय आणि आता मात्र शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. चेसिंग इज कंपल्सरी. 1 चेंडू 3 धावा. सामना होता कुठे आणि सामना आपण पाहतोय कुठे. नक्कीच 6 चेंडू 6 धावा हे समीकरण असताना मात्र मनोजने आपल्या टीमला सांगितलंय मैं हूं ना. नक्कीच चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. सामना कसा असावा तर सामना असा असावा. नक्कीच प्रेक्षक देखील प्रतीक्षेत असतात एका अटीतडीच्या लढतीत, आणि ती अटीतडीची लढत मात्र या ठिकाणावरनं आपल्याला पाहायला मिळते आहे. सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता आहे.
व्हॉट अ मॅच. अतिशय चांगला सामना या ठिकाणी आपण पाहतोय. मनोज पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवर. शेवटचा बॉल. एक चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. समोर फलंदाज रोहन. या वेळेस बॉल हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले जरूर, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. यस, बट चेसिंग इज कंपल्सरी आणि त्याच्या जोरावर सामना जिंकला या ठिकाणी साई स्पोर्ट वडासाबाडा टीमने. मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट. ज्याने फेकलं शेवटचं षटक. 6 धावा आवश्यक असताना मात्र त्या 6 धावा रोखल्या गेल्या. नाव आहे मनोज. मनोज इज द मॅन ऑफ द मॅच. चला मनोज, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅच साठी या. तर राहुल 11 सोनटक्के टीमचे कॅप्टन, आपण या ठिकाणी संपर्क साधा. राहुल 11 सोनटक्के टीमचे कॅप्टन, चला आपण या ठिकाणी संपर्क साधा. तर मनोज, आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. काय अफलातून षटक त्या ठिकाणी फेकलं गेलं. 6 चेंडू 6 धावा काढू दिल्या नाहीयेत टीम सोनटक्केला. अफलातून गोलंदाजी मनोजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावर साई स्पोर्ट वडासाबाडा संघ या ठिकाणी विजयी झालाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक राहुल 11 सोनटक्के. हॅलो, चेक. हॅलो.